मेस्सी हा मॅजिशियन आहे, कारण त्याने जे काल करून दाखवलं ते इम्पॉसिबल होतं. त्याने इम्पॉसिबलला पॉसिबल करून दाखवलंय. फुटबॉल किती एंगेजिंग आणि एंटरटेनिंग आणि थ्रिलिंग असू शकतं हे कालच्या अर्जेंटिना आणि इजिप्त मॅचने दाखवून दिलं. इजिप्त 2-0 पुढे चालली होती 79 मिनिटपर्यंत आणि अर्जेंटिनाने इम्पॉसिबल असा कमबॅक करून दाखवला. 3-2 मॅच त्यांनी जिंकून दाखवली. पहिल्यांदा काही मिनिटांमध्येच 15-20 मिनिटांमध्येच इब्राहिमने गोल मारून इजिप्तला लीडमध्ये आणून ठेवलं होतं 1-0. त्याच्यानंतर एक रेसचीत झाली. मेस्सीने पेनल्टी मिस केली. त्याच्यानंतर ह्याला काही सवय झाली आहे की पेनल्टी मिस करून 1-2 गोल मारणे किंवा एखादा गोल किंवा एखादा असिस्ट घेणे. पण हे शक्य झालं नाही. फर्स्ट हाफपर्यंत 1-0 इजिप्त पुढे राहिली. त्याच्यानंतर एक असा गोल आला जो आणखी एक इजिप्तचा गोल होता होता, बट तो डिसअलाव केला गेला कारण लिसांड्रो मार्टिनेजवर एक त्यांच्या डिफेन्स हाफमध्ये फाऊल केला गेला. आणि त्यानंतर परत एकदा एक गोल मारला गेला झिकोकडून, ज्याने 2-0 इजिप्त परत पुढे गेली. हे सर्व 80 मिनिट्सपर्यंत चाललं, बट त्यानंतर अर्जेंटिनाचा सुपर प्ले आला. त्यांना चॅम्पियन्स का म्हणतात हे त्यांनी लास्ट 10 मिनिट्समध्ये दाखवून दिलं. एकामागून एक पहिला मेस्सीने असिस्ट केला, तो गोल झाला. एक दुसरा मेस्सीने स्वतःने गोल केला आणि तिसरा एन्झो फर्नांडिसने हेडर मारून 3-2 स्टॉपेज टाईममध्ये अर्जेंटिनाला जिंकून दिलं. सालाचा प्रवास इथे संपला आहे. मे बी थर्ड गोलच्या आधी जी फाऊल झाली त्याबद्दल कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन रेफरीने दिला असेल असं 50% लोकांना वाटतं, 50% लोकांना नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा. आणि अर्जेंटिना स्वित्झर्लंडसोबत क्वार्टर फायनल खेळणार आहे. ती मॅच आपल्याला बघायला मज्जा येईल.